नमस्कार माझ्या गोडताईंनो, कशा आहात सगळ्या? खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये आणि स्टिच विथ सरितावरती. सगळ्यांचीच गुढीपाडव्याची धावपळ चालू असेल नाही का? घरचं उरकायचं, बाहेरचं उरकायचं, शॉप असेल तर क्लायंटचं उरकायचं. या सगळ्या गोंधळामध्ये आपले व्हिडिओ मात्र पाहायला विसरू नका बरं का? कारण तुमच्याच मागणीनुसार, रिक्वायरमेंटनुसार हे व्हिडिओ मी शेअर करते. सलग सिरीज शेअर केलेली आहे या ब्लाऊजांची. कारण एका व्लॉगमध्ये मी दाखवलं होतं डेली रुटीनच्या की एका क्लायंटचे छोट्या शोल्डरचे ब्लाऊज आलेले आहेत. छोटा शोल्डर प्लस डीप नेक आहे, प्लस प्रिन्सेस कट आहे. डोरी कशी लावायची किंवा डोरी नसताना सुद्धा तुमचं शोल्डर उतरणार नाही. डिझायनर ब्लाऊज असेल तरी सुद्धा छोटी शोल्डर ठेवता येते. आणि 36 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग, स्टिचिंग, फिटिंग ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी याच मापाचं ब्लाऊज म्हणजे 36 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आणि 1.5 इंच शोल्डर, म्हणजे गळा खूप रुंद होतो. 3 इंचाचा गळा रुंदी आपली असते, म्हणजे 6 इंच रुंद होतो. 1.5 इंच शोल्डर राहते तयार. आणि अशा छोट्या शोल्डरचं किंवा शोल्डरलेस मापाचं ब्लाऊज तुम्हाला कटिंग करून दाखवलेलं आहे. आता तेच ब्लाऊज शिवायचं कसं पाहणार आहोत. आता जे कटिंग केलं ते ऑलरेडी शिवून झालं होतं. मग आता त्याच मापाचं दुसरं ब्लाऊज आहे, तर ते शिवून कसं पाहणार आहोत आपण किंवा कसं शिवायचं आहे हे पाहणार आहोत. जसं की मी म्हटलं, या टाईम पिरियडमध्ये माझ्याकडे कारागीर नव्हत्या. त्यांच्या कारणास्तव सुट्टीवर होत्या. तर बऱ्याच वेळेला मी कटिंग करून दिलेले ब्लाऊज जोडून ठेवलेले असतात कारागिरांनी. तर आज माझ्याकडे कारागीर नव्हते, त्यामुळे जोडणंसुद्धा मलाच आहे. पण त्याचा एक बेनिफिट झालेला आहे मला असं वाटतं, की बऱ्याच आपल्या सबस्क्रायबर ताई आहेत, मैत्रिणी आहेत, त्यांना ब्लाऊज जोडताना सुद्धा प्रॉब्लेम येतो. ब्लाऊज जोडावा कसा हे सुद्धा लक्षात येत नाही, कारण ते बिगिनर्स असतात किंवा वर्षानुवर्ष हे काम करून सुद्धा प्रॉपर वे काय आहे ब्लाऊज जोडण्याचा ते त्यांना माहीत नसतं. तर त्यांनासुद्धा या गोष्टींचा नक्कीच फायदा होणार आहे. कारण ब्लाऊज जोडतात कसं हे जेव्हा आपल्याला कळतं, तेव्हा ब्लाऊज शिवतात कसं हे अजून सोपं होऊन जातं. कारण शिवण्यासाठी प्रॉपर ब्लाऊज जोडला असेल तर शिवताना सोपं जातं आणि ते परफेक्शनमध्ये, फिनिशिंगमध्ये येतं. सो बघा, इथे प्रिन्सेस कटचा फ्रंट पार्ट आहे, तो मी साईड प्रिन्सेस कटचा पार्ट जोडून घेतला. शिल्लक राहिलेला जो एक्स्ट्रा मार्जिनचा कपडा आहे मेन फॅब्रिकचा, तो सुद्धा कट करायचा आहे. आता तुम्ही हे कटिंग कसं करता हे तुमच्यावर डिपेंड आहे, कारण प्रत्येकाची सवय आपापली लागलेली असते, ती लगेच बदलत नसते. तर तुम्ही सगळ्या गोष्टी हे 2 पार्ट एकत्र जोडल्यानंतर मग एक्स्ट्राचं मार्जिन कपडा कटिंग करता की लागलंच माझ्यासारखं करता? आता मला ही सवय झालेली असते, त्यामुळे मी पटापट लागलीच कटिंग करून ठेवते. तुम्ही जर सगळ्या गोष्टी जोडल्यानंतर मग कटिंग करत असाल तरीसुद्धा काही हरकत नाही, कारण तो सुद्धा सवयीचा भाग असतो आपल्या, सो लगेच चेंज होत नाही. पण तसं काही फरकही पडत नाही की लागलीच कटिंग केलं आणि नंतर सगळं झाल्यानंतर कटिंग केलं तरीसुद्धा. आता ते जोडून झालेलं आहे, हा बॅक पार्ट आहे आणि बॅक पार्टचं मार्किंग तुम्ही पाहताय. सगळे पार्ट ते मी जोडून ठेवलेले ते तुम्हाला दाखवते, कारण हे प्रॉपर जेव्हा आपण जोडतो तेव्हाच आपलं फिनिशिंग छान येतं. कपडा खूप लिपलिप आहे किंवा असा सुळसुळा म्हटलात तरी चालेल, कारण ऑर्गेन्झा टाईप थोडा आहे पण खूप सॉफ्ट आहे. सो हे जोडताना सुद्धा व्यवस्थित जोडलं गेलं पाहिजे. अजिबात कुठेही क्रॉस वगैरे आला नाही पाहिजे. कपड्याच्या वरती ज्या थोड्याशा लाईन आहे, तुम्हाला त्या दिसत असतील जवळून तर पहा, कारण त्या सुद्धा एका रेषेत आल्या पाहिजेत. कुठेही क्रॉस किंवा थोडंसं तिरकस दिसलं नाही पाहिजे, तेव्हा ब्लाऊजचं फिटिंग सुद्धा छान बसतं. आता हे बॅक पार्ट, फ्रंट पार्ट जोडून झाला होता. त्यानंतर स्लीव्ज आहेत त्या जोडायच्या आहेत. स्लीव्ह जोडताना सुद्धा इथे टास्क आपल्याला आहे, कारण टास्क आपले संपत नाही. त्याचे स्टोन आहेत ते थोडे मी मोकळे केले शिलाईपुरते आणि बाजूला ठेवून दिल्या. आता बघा, बॅक पार्ट आहे तो घेतलेला आहे. बॅक पार्टचं मेजरमेंट तुम्हाला एकदा दाखवतेय मी, म्हणजे तुमच्यासुद्धा पुन्हा लक्षात येईल, रिमाइंड होईल. कारण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये कटिंग कसं करायचं ते सांगितलं होतं आणि या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा त्याच पार्टचे कटिंग आहेत का हे तुम्हाला कन्फर्म दाखवते. कारण कपडा वेगळा आहे, पहिला कपडा कटिंगचा वेगळा होता, हा वेगळा आहे म्हणून तुम्हाला डाऊट नको. तर बघा, उंची याची 13.5 होती, 14.5 इंच आहे. छातीचा घेर चौथा 9 इंच प्लस 2 इंच आहे. 5.25 इंच डॉट शोल्डर घेतलेले आहे आणि त्यानंतर इथे 2.25 इंचावरती मार्किंग केलेलं आहे, कारण आपल्याला 1.5 इंचाची शोल्डर हवी आहे. तर 2.25 मध्ये 1.5 इंच शिवून जाईल, अर्धा इंच बाहीच्या इकडे शिवून जाईल, म्हणजे बरोबर 1.5 इंच राहिले. हा जो भाग आहे इथे 3 इंचावरती मार्किंग केलेला आहे, म्हणजे गळा रुंदी जी आहे ती 3 इंचावरती घेतलेली आहे. टक्सचा पार्ट आहे बॅक साईडचा, तो सुद्धा 5 इंचावरती आणि 4 इंचावरती, 4.5 इंचावरती घेतलेला आहे. गळा इथे 9.5चा आहे, तर 10 वरती मार्किंग केलेला आहे आणि या पद्धतीने चौकोनी याचा आकार काढून घेतलेला आहे. कारण या क्लायंटला, या ब्लाऊजला पाठीमागे सुद्धा आणि पुढे सुद्धा स्क्वेअर नेक हवा होता. आता स्क्वेअर नेक असल्यानंतर
खूप मोठा प्रॉब्लेम हा असतो बऱ्याच जणींचा, की शोल्डर उतरते म्हणजे उतरते 110%. कारण मला खूप सारे कमेंट येतात की कसंही ब्लाऊज शिवलं तरी शोल्डरही उतरतेच. आता त्यांना हा एक चॅलेंज आहे घेण्यासारखा, की या मापाने तुम्ही ब्लाऊज कटिंग करा आणि याच मापाने तुम्ही शिवून पहा. जसं व्हिडिओ दाखवलेला आहे असं सगळ्या टिप्स फॉलो करा आणि तो ब्लाऊज शिवून पहा. म्हणजे तुम्हाला सुद्धा शोल्डर उतरण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो अजिबात येणार नाही. हळूहळू तो प्रॉब्लेम कमी होईल आणि काही दिवसांनी नाहीसच होईल. म्हणजे तुमचं चुकतं कुठे, कटिंग कुठे गडबड होते किंवा कटिंग करताना काही गोष्टी ज्या लक्षात ठेवायच्या असतात त्या तुमच्या कुठे विसरायला होतात हे तुमच्या लक्षात नक्कीच येणार आहे. आता गळा कटिंग केलेला आहे. शिल्लक किती राहिला बघा. 2.25 इंच शोल्डर आपली शिल्लक राहिलेली आहे. अर्धा इंच स्लीव्हजला शिलाई जाईल, पाव इंच गळ्याची तर शिलाई जाईल. म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला जेवढी हवी 1.5 इंच शोल्डर तितकीच शिल्लक राहतीये. आता चौकोनी गळा आहे, कपडा थोडासा सॉफ्ट आहे. इकडे तिकडे सरकू नये म्हणून सेंटरच्या इथे मी एक पिन लावून घेतली. तुम्ही जर बिगिनर असाल किंवा तुम्हाला अजूनही जमत नसेल तर कोणताही पार्ट जोडताना, गळ्याची शिलाई करताना खूप साऱ्या आपल्या बॉल पिन्स येतात त्या लावून घ्या म्हणजे कपडा हलणार नाही. आता सवयीप्रमाणे मला जास्त पिनची गरज लागत नाही, पण जिथे रिस्क वाटते तिथे मी सुद्धा चान्स घेत नाही. लगेचच इथे पिन लावून घेते. आता या साईडला आपण टक्स पॉईंटचं मार्किंग काढलं होतं. या साईडला काढायचं राहिलं होतं. कारण ते शिवतानाच आपण काढतो. तर त्याच पद्धतीने इकडे मार्किंग केलं. अर्धा इंचाची टक्स मारलेली आहे आणि टक्स मारताना सुद्धा अगदीच निमुळती घ्यायची नाही किंवा अगदीच मोठी घ्यायची नाही. अर्धा इंच घेऊन पुढे येईपर्यंत निमुळता आपल्याला शिलाई घेऊन या पद्धतीने टक्स मारायचे आहेत. दोन्ही साईडचे टक्स एकदम बरोबर झालेले आहेत, परफेक्ट. आता आपण पट्टी जी आहे कमरेची ती लावून घेणार आहे. कमरेची पट्टी सुद्धा मी इथे 1.5 इंच काढलेली आहे. 1.5 इंचामध्ये अर्धा इंच शिवून जाते आणि फोल्डिंग करून 1 इंच होते. आता तुम्ही म्हणाल वरच्या बाजूला फोल्ड करत नाही का? तर ब्लाऊजची जेव्हा उंची कमी असते ना तेव्हा खालच्या साईडची पट्टी आहे ती आपल्याला कमरेसाठी यूज करता येते. त्याला बॉर्डर असते ऑलरेडी वरच्या साईडला. मग आपल्याला फोल्ड करायची गरज लागत नाही. जेव्हा का ब्लाऊजची उंची जास्त असेल तेव्हा ती पट्टी निघत नाही त्या साईडची कमरेसाठी, तेव्हा मात्र फोल्ड एक साईडला करावं लागतं आपल्याला. आता इथे पट्टी लावून झालेली आहे. पट्टी लावताना इथे तुम्ही सरळ टीप सुद्धा मोठ्या साईजची 5 नंबरची टीप मारून घेऊ शकता. पण मी दोन्ही साईडलाच पॅक केलेलं आहे. 5 नंबरची टीप मारली की पुन्हा ते काढत बसायला लागतं. स्वतः ही माझी सवय आहे. तुम्हाला जर अशी सवय नसेल तर हळूहळू लागेल, पण तुम्ही जर टीप मारत असाल तर ती टीप कंटिन्यू करा म्हणजे तुमच्या फिनिशिंगमध्ये अजिबात गडबड होणार नाही. कारण मी सांगणं, मी करणं आणि तुमच्या सवयीप्रमाणे तुम्ही करणं ह्याच्यामध्ये खूप फरक पडतो. आता हे आपले फ्रंट पार्ट आहेत ते आपल्याला जोडायला घ्यायचे आहेत. प्रिन्सेस कट तयार करण्यासाठी आपण हे 2 पार्ट काढलेले आहेत ते आपल्याला एकत्र जॉईन करायचे आहे आणि याचं मार्जिन अर्धा इंच असतं. आता मला बऱ्याच ताई म्हणतात की तुम्ही हे मार्जिन जे आहे ते एक्स्ट्रा कटिंगमध्ये का घेत नाही? घेते मी, फक्त तुमच्या ते लक्षात येत नाही. तर पुन्हा सांगते. आपण जिथे आता या ब्लाऊजला चौथा भाग 9 इंच काढला त्यावेळेला पुढे मी 2 इंच घेतलं होतं. म्हणजे आपल्याला मार्जिन किती लागणार आहे तयार ब्लाऊजला? 1.5 इंच. म्हणजे मी अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे ना ऑलरेडी. मग इथे जे आपण शिवतो ते मार्जिन तिथे मायनस होतं. प्लस फ्रंट साईडला टक्सची किंवा डॉट पॉईंट जो असतो त्याची रुंदी तुम्ही का वाढवत नाही? हा सुद्धा प्रश्न असतो. तर या कटिंगमध्ये अगोदरच्या व्हिडिओमध्ये जे कटिंग दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही नोटीस करा की डॉट पॉईंट असताना मी पुढे 1.5 इंच अजून वाढवलं होतं फ्रंट साईडला. बॅक साईडचं मार्जिन कटिंग करून टाकलं होतं आणि फ्रंट साईडला 9 इंच प्लस 2 इंच मार्जिन प्लस 1.5 इंच मार्जिन असं वाढवलं होतं. त्याच्यामध्ये आपल्याला डार्ट पॉईंट जेव्हा आपण प्रिन्सेस कटची घेतो 2 इंचाची मधली तेव्हा तो मार्जिन बरोबर मॅच होतो आणि मग कमी पडत नाही. आणि बऱ्याच वेळेला खूप साऱ्या ताई म्हणतात की तुम्ही हुक पट्टी, लूक पट्टी ह्याचं सुद्धा एक्स्ट्राचं मार्जिन घेत नाही तरी फिटिंगला कमी का पडत नाही? अहो ताई, सगळ्यांना मी तेच सांगते, मी मार्जिन घेते हो. तुम्ही मग आपलं कटिंग कसं सविस्तर पाहत नाही असं मला वाटतं. कारण मार्जिन घेतल्याशिवाय मार्जिन शिल्लक कसं राहणार ना? कारण बऱ्याच वेळेला बरेच युट्यूबर काय सांगतात, आता प्रत्येकाची कटिंगची पद्धत वेगळी आहे. मला कोणाला काही वेगळं सांगायचं नाही किंवा वेगळं म्हणायचं नाही. प्रत्येकाची कटिंग आहे ती आपल्या अंगी सवय झालेली असते. तर प्रत्येकजण काय म्हणतात, 1.5 इंच मार्जिन घ्या, पुन्हा अर्धा इंच प्रिन्सेस कटची शिलाई घ्या किंवा पुन्हा पाव इंच आपली हुक पट्टी असते, लूक पट्टी असते त्याच्यासाठी एक्स्ट्राचं मार्जिन घ्या. मग 1.5 इंच प्लस अर्धा इंच 2 इंच झालं प्लस पाव इंच 2.25 इंच झालं. आपण तरी ते 3-3.5 इंच घेतले ना हो. त्याच्यामुळे कितीही तुम्ही मार्जिन इकडे तिकडे मनसोक्त जरी शिवलं तरी सुद्धा तुमचं मार्जिन अटून आपल्याला तयार झालेल्या ब्लाऊजचं 1.5 इंचाचं मार्जिन कुठेही जात नाही.
आता प्रत्येकाची सवय वेगळी असते, पद्धत वेगळी असते सांगण्याची, कटिंग करण्याची. त्यांच्या पद्धतीने तुम्ही जर कटिंग केलात ब्लाऊज तर ते परफेक्ट बसणार आहे. पण जेव्हा आपण ज्या व्हिडिओमध्ये कटिंग सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही फॉलो करून कटिंग केलात तर तुमचंही ब्लाऊज परफेक्टच बसणार आहे. आता बघा इथे प्रिन्सेस कट जोडून झालेला आहे, टक्स मारून झालेले आहे, मधली सेंटरची एक चून मारून झालेली आहे, हुकपट्टीच्या इथे हुकपट्टी लावून झालेली आहे, पुढचा कमरेचा पार्ट सुद्धा इथे रेडी झालेला आहे, तो तुम्ही पाहिलेलाच आहे. आता इथे गळा चेकिंग टाइम आहे. ब्लाऊजचं चेकिंग टाइम काय असतं तर हे असतं, गळे चेकिंग करणं, शोल्डर चेकिंग करणं, हुक पट्टी लूक पट्टी लावून झाल्यानंतर दोन्हीही सेम आहेत का, गळ्याचा शेप बरोबर आहे का, किंवा आपल्या गळ्याच्या शेपमध्ये कुठे थोडासा इकडे तिकडे कर्व वेगळा आलेला आहे का, हे चेकिंग करणं म्हणजेच ब्लाऊजचं चेकिंग टाइम असतं. ह्याच्यावरती सविस्तर व्हिडिओ आपण बनवलेला आहे या अगोदर. होम पेजला जाऊन व्हिजिट करा आणि तो व्हिडिओ तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. कारण खूप साऱ्या ताई मला कमेंट करतात की हे कटिंग दाखवा, ते कटिंग दाखवा, ह्या गोष्टी सांगा, त्या गोष्टी सांगा, अशा खूप गोष्टी असतात. पण त्या मी ऑलरेडी आपल्या होम पेजला चॅनलवरती स्टिच विथ सरितावरती अपलोड केलेल्या आहेत. त्याच रिटर्न तुम्ही जर विचारत राहिला तर पुढचं कंटेंट आहे किंवा पुढच्या गोष्टी बऱ्याच सगळ्या मैत्रिणींना हव्या असतात, त्या कधी मिळणार असं होतं. सो मी तुम्हाला त्याची लिंक सुद्धा कधी कधी देते. कमेंट सेक्शनला वारंवार कमेंट येत असते की मला व्हिडिओ भेटत नाही किंवा मला व्हिडिओ सापडत नाही, मला व्हिडिओ माहीत नाही. त्यावेळेला माझा वेळात वेळ काढून तुमच्यासाठी मी तो व्हिडिओ शोधून त्याची लिंक कॉपी करून आपल्या कमेंट सेक्शनला रिप्लायमध्ये देत असते. तरीसुद्धा पुन्हा तोच प्रॉब्लेम घेऊन कमेंट आलेली असते. आता मग अशा वेळेला काय करायचं मलाही सुधरत नाही. पण मी म्हणते शक्यतो तुम्ही थोडासा तुमचा मोकळा वेळ असेल तेव्हा काढून आपले जे व्हिडिओज आहेत ते डोळ्याखालून घाला, म्हणजे तुम्हाला सुद्धा या गोष्टी छोट्या छोट्या आहेत त्या लक्षात येतील. आता इथे बघा मी 1 इंचाची जी क्रॉसपट्टी काढली होती गळ्यासाठीची सगळ्यात अगोदर जोडून घेतलेली, ती लावलेली आहे डबल करून. आता तुम्हाला डबल करून लावता येत नसेल, सिंगल साईडला पाव इंच टीप मारा किंवा अर्धा इंच टीप मारा. अर्धा इंच पट्टी राहील, पाव इंच शिवून जाईल आणि पाव इंच हेमिंगसाठी राहील. सो या पद्धतीने तुम्ही सुद्धा गळ्याची ते पट्टी लावू शकता. मी डबल करून लावलेली आहे. जसं की मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, आपल्या सवयीप्रमाणे प्रॅक्टिस झालेलं असतं, सो प्रॅक्टिसने आपल्याला त्या गोष्टी जमतात. आता चौकोनी गळा किती पसरट दिसतोय बघा. तुम्हाला नक्कीच वाटणार की हा गळा ताई नक्की उतरणार, 110% गळा उतरणार. अगदी मी सुद्धा तुम्हाला 120% गॅरंटी देते हा गळा उतरणार नाही. कारण कटिंगच आपलं तसं केलेलं आहे की गळा अजिबात उतरणार नाही. आता गळा तयार झाल्यानंतर स्लीवचा प्रॉब्लेम काय आहे तो तुम्हाला दाखवतेय. इकडे स्टोन असल्यामुळे एका साईडला सेंटर स्टोन घेण्याच्या नादामध्ये एका साईडला स्लीव्हजला जॉईंट येतोय. कारण ह्याला स्टोन वर्क जे दिलेली आहे, बॉर्डर दिलेली आहे 2 इंचाची स्टोनची पूर्ण, ती फक्त स्लीव्हच्या सेंटरला दिलेली आहे आणि साईडला एक्स्ट्राचा कपडा दिलेला आहे. अशा वेळेला तुम्ही काय कराल, बाही काढताना किंवा बाही कटिंग करताना तर असे पीस निघतात वेगवेगळे. आपल्याला सेंटर तो डिझाईनचा घ्यायचा आहे आणि जो कमी पडेल तिथं आपल्याला वेगळा पॅच लावायचा आहे कपड्याचा. तर हा जोड देऊन घेतेय, लागली जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो फोल्ड करून घेतेय. कारण स्टोन वर्क असल्यामुळे आपल्याला इथे डायरेक्ट बाही आपण नेहमी पलटी करून शिवतो तशी शिवता येणार नाही. मग अशा वेळेला बाही कशी लावायची हो तेही सांगते. कारण सगळ्या गोष्टी तुम्हाला सविस्तर मी सांगत आहे. तुम्ही फक्त व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा, नाही तर मग पुन्हा व्हिडिओ अर्धवट पाहिल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट असतात की हे कसं केलं, ते कसं केलं, किंवा त्यासाठी आम्हाला काहीतरी टिप्स द्या. ऑलरेडी व्हिडिओमध्ये टिप्स दिलेल्या असतात बरं का मी, तरीसुद्धा मग तुम्ही थोडंसं घाई गडबड केल्यामुळे तुमच्या लक्षात येत नाही. सो मी तुम्हाला नेहमीच विनंती करेल की एखादा व्हिडिओ मी इतका जीव आठवून बनवतीये तर त्याच्यामध्ये ज्या काही मी टिप्स सांगते तो तुमच्या फायद्यासाठी असणार आहेत. लाईफ टाईम तुमच्यासोबत त्या टिप्स राहणार आहेत शिलाई काम करत असाल तर. सो तो व्हिडिओ तुम्ही सुद्धा तितक्याच काळजीने पाहायला पाहिजे ही विनंती. कारण कसं होतं, अर्धवट आपल्याला जर माहिती असेल तर ती कधीही पूर्णत्वास येत नाही आणि आपण जे काम करतो ते सुद्धा अगदी परफेक्ट होत नाही. सो काम परफेक्ट होण्यासाठी, परफेक्शनमध्ये येण्यासाठी मी एखादी तुम्हाला गोष्ट सांगतेय, अपलोड केलेली आहे. माझाही वेळात वेळ काढून मी या गोष्टी करते. कारण तुम्हाला तर माहीत आहे शॉपवरती किती वर्कलोड असतो. सो या सगळ्या गोष्टी करता करता मला सुद्धा फार नाकीनऊ येतात. पण तुमच्या आग्रहास्तव या सगळ्या गोष्टी मी शेअर करते. तर तुमचंही तितकंच कर्तव्य आहे की आपला व्हिडिओ लक्षपूर्वक पहा. लगेच पहा म्हणत नाही, त्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल स्टिच विथ सरितावरती तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन आहे तो ऑलवरती सेट करा. म्हणजे जी घंटी आहे ती ऑलवरती सेट करून ठेवा. म्हणजे तुम्हाला आपलं येणारं व्हिडिओचं नोटिफिकेशन आहे ते मिळत जाईल. आणि तुमच्या वेळेनुसार जेव्हा तुम्ही फ्री असाल किंवा तुम्ही ब्लाऊज शिवत असाल, कारण खूप साऱ्या ताई आपल्याला सांगतात की
सगळी कामं झाली की मशीनवरती बसली की तुमचा व्हिडिओ मला पाहायलाच लागतो. ती माझी सवय होऊन गेलेली आहे डेलीची. सो एखाद्या वेळेस माझा व्हिडिओ आला नाही तर आम्हाला मात्र खूप चुकल्यासारखं वाटतं. तर इतक्या काही चांगल्या सवयी असतात की आपल्याला आपलं कामही होतं आणि हे काम करता करता आपले व्हिडिओ जर चालू असतील तर तुम्हाला ह्याच कामामध्ये कोण जाणे कोणती नवीन टिप मिळून जाईल आणि तुमचं काम ते जर तिथे अडत असेल तर ते सुद्धा पुढे मार्गी लागेल. बाही बघा आता इथे जोडून झालेली आहे. 6 इंचाची बाही आहे. मार्जिन सहित 6.5 इंच पूर्ण बाही आहे. याच्यामधला अर्धा इंच आहे तो शिलाईमधून मायनस होईल आणि 6 इंचाची बाही आपली परफेक्शनमध्ये राहणार आहे तयार रेडी ब्लाऊजवरती. आता पुढचा भाग कटिंग करताना तुम्हाला मार्किंग करून दाखवते कारण तुमच्याही लक्षात येईल. मी हे मार्किंग न करताच कटिंग करते, पण वरचे हे 2 पार्ट आहेत तिथे कटिंग करायचं आहे. खालचे जे 2 पार्ट आहेत ते कटिंग आपल्याला अजिबात करायचे नाहीत कारण हा फ्रंट साईडचा आर्म होलचा शेप आपल्याला द्यायचा आहे. तर या पद्धतीने सेंटरपासून हलकासा कर्व घेऊन आपल्याला मधला पार्ट आहे तो आपल्याला अर्धा इंच कट करायचा आहे. पिन लावून घेतली होती कारण मागे पुढे होऊ नये, कारण कपडा थोडासा नाजूक आहे त्यामुळे. तर बघा या साईडचं कटिंग झालेलं आहे, पुढच्या साईडचं कटिंग अजिबात करायचं नाही. तर तुम्ही पाहत असाल 2 शेडमध्ये हे स्लीव्ज आहेत कारण ऑरेंज आणि लेमन येल्लो 2 शेड आहेत साडीलाही, 2 शेड आहेत ब्लाऊजलाही. सो आता ते जसं जसं ॲडजस्ट होईल तसं तसं मी याच्यामध्ये शिवून घेतलेलं आहे. कोणता पार्ट कुठं येईल हे सुद्धा थोडंसं आपल्याला डोकं लावायला लागतं. सो आता या गोष्टी सगळ्या ज्या आहेत तुम्हाला सुद्धा हळूहळू कटिंग करताना, शिलाई करताना लक्षात येतात आणि तुम्ही सुद्धा याच्यामध्ये पारंगत होतात. आता आपल्याला बॉडी जी आहे ब्लाऊजची ती ऑलरेडी रेडी करून झाली होती. त्यानंतर आपल्याला स्लीव्ज आहेत त्या अटॅच करायच्या आहेत. स्लीव्ज अटॅच करताना तुम्ही पाहिलं त्याच्या अगोदर कटिंग मी जो आर्म होलचा अर्धा इंच पार्ट केला त्यांना सुद्धा मी शिलाई मारून घेतली. कारण तिथे तुम्ही जर ओपन ठेवाल तर कपडा कमी जास्त खेचू शकतो लावताना आणि अस्तरचा पार्ट आणि मेन फॅब्रिकचा पार्ट एकसारखा न दिसल्यामुळे सुद्धा तुमची बाही इथे थोडीशी तिरकी क्रॉसमध्ये किंवा एखादी चून आलेली दिसणार. कारण मेन फॅब्रिक आणि अस्तर जेव्हा एकसाथ अटॅच नसतं त्यावेळेला थोडासा फुगीरपणा वरच्या कपड्याला येईल किंवा अस्तर थोडंसं अनइवन होईल. त्यासाठी टीप मारणं खूप गरजेचं असतं. आता इथे बाही जोडताना सुद्धा बघा कुठे मी फास्ट फॉरवर्ड व्हिडिओ न करता तुम्हाला बाही कशी जोडायची ते सांगितलेलं आहे. बाही जोडताना कुठेही मी ओढाताण केलेली नाही, कुठेही खेचलेली नाही. सेंटरला सेंटर पकडलेला आहे. तुम्हाला जर बाही जोडताना प्रॉब्लेम होत असेल, सेंटर हलत असेल तर पिन लावून घ्या आणि मग इथे तुम्ही बाही जोडून घेऊ शकता. आता बाही जोडल्यानंतर तुम्हाला शोल्डर दाखवते. एक्झॅक्टली आपल्याला जे शोल्डर हवी होती ती इथे आलेली आहे की नाही ते पाहूया. तर फायनली ज्याच्यासाठी केला होता हा अट्टहास, तो अट्टहास आपला इथे पूर्ण झालेला आहे आणि एक्झॅक्टली 1.5 इंच म्हणजे 1 इंच आणि अर्धा इंच आपल्याला इथे शोल्डर तयार मिळालेले आहे. जवळून दाखवतेय, कुठेही एक सूद अर्धा सूद सुद्धा इकडे तिकडे सरकलेली नाही, निघालेली नाही. मला वाटतं इथपर्यंत ज्यांना पण डाऊट होता तो क्लिअर झाला असेल की आपलं कटिंग किती व्यवस्थित असलं पाहिजे तेव्हा आपलं स्टिचिंग व्यवस्थित होतं. आता बाही जोडून झाल्यानंतर बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्हीही एका बरोबर आहेत का हे चेक केलं मी, कारण फिटिंगमध्ये ही गोष्ट खूप गरजेची असते. सो दोन्हीही पार्ट आपले जर फिटिंगमध्ये बरोबर नसतील तर त्याचं फिटिंग किंवा पाठीमागचा पल्ला पुढचा पल्ला कमी जास्त होऊ शकतो. तर अशा वेळेला दुसरी टीप मारताना तुम्हाला या गोष्टी चेक करायच्या आहेत आणि कुठे थोडासा 1/2 इंचाचा वगैरे फरक पडत असेल तर तिथे तुम्हाला ॲडजस्टमेंट करायचे आहे ह्या दुसऱ्या टिपमध्ये. सो दुसरी टीप मारताना लागलीच मी ते प्रेस बटनची जी आपली पट्टी असते, आपण जे टच बटन लावतो शोल्डरला ते सुद्धा लावून घ्यायचे आहे. या पद्धतीने आपल्याला ही बाही आणि शोल्डर अशी तयार मिळते. या साईडची बाही लावल्यानंतर सुद्धा बघा 1.5 इंच शोल्डर राहिलेला आहे. कारण आपण मेजरमेंटच तितकं घेतलं होतं त्यामुळे कुठेही चान्स नाही की आपला शोल्डर कमी राहू शकतो किंवा जास्त राहू शकतो किंवा ब्लाऊज फसू शकतो. आता हे तुम्हाला इथपर्यंत तंतोतंत आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल तर ती कशी मिळवायची हे लक्षात नक्कीच आलं असेल. आता डबल टिप मारताना याला सुद्धा मी प्रेस बटनची पट्टी अटॅच करतेय. तुम्ही ही नंतर सुद्धा करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता आपल्याला फायनली साईडचं फिटिंग करायच्या अगोदर मी साईडचे 2 पार्ट एकत्र करून याला ओव्हरलॉक करून घेतलेला आहे. कारण ओव्हरलॉक कसं करावं, काय करावं ह्याच्या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला माहिती आहे. त्याचं महत्त्व काय आहे, इम्पॉर्टन्स काय आहे हे सुद्धा मी सांगितलेलं आहे. तर ओव्हरलॉक केल्यामुळे फिटिंगचा जो पार्ट आहे तो आपला लॅप होतो आणि त्याच्यामध्ये ओव्हरलॉक आपल्याला पुन्हा करता येत नाही. सो अगोदरच ओव्हरलॉक केल्यामुळे या गोष्टी सॉल्व्ह होतात. आता इथे हुक पट्टी आणि लूक पट्टी आहे, ह्याला पिन लावून घ्यायची आहे. इतर वेळेला मी याला पिन लावत बसत नाही,
पण आता तुम्हाला फिटिंग प्रॉपर दाखवायला पाहिजे, इकडे तिकडे हलू नये कपडा, त्यासाठी याला पिन लावून घेतलेले आहे. 2 पिन लावून घेतल्यानंतर हुक लूकची पट्टी एकावरती एक सेट होते आणि आहे असा कपडा आपला ब्लाऊज जो आहे मशीनवरती आपल्याला अंथरवायचा आहे आणि या पद्धतीने तुम्हाला ते माप त्याचं आहे ते चेक करायचं आहे. आता या ब्लाऊजचं माप काय आहे ते तुम्हाला सांगतेय. 36 इंचाचा ब्लाऊज आहे तर निम्मा छातीचा भाग 18 इंच येणार आहे. 30 इंचाची कंबर आहे, 30-3.5 इंचाची कंबर आहे, तो 15.25 इंच इथे निम्मा भाग येणार आहे. आणि दंडघेर आपला 6ची बाही आहे आणि दंडघेर आपला 5.5 इंच आहे, तर 5.5 इंच आपल्याला इथे मार्किंग करायचं आहे. दंडघेरचा बॉटम आहे तिथे. आता मार्किंग करताना किंवा फिटिंग करताना काय करावं, बऱ्याच वेळेला प्रत्येक ताईचा असा अनुभव वेगळा असतो, तर त्यातल्या काही ताई आपल्याला कमेंट करतात की फिटिंग करताना पाठीमागचा भाग पुढचा भाग अनइवन होतो. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे किंवा दाखवलेलं आहे, याच्यामध्ये अजून थोडंसं समोरून दाखवते बघा. कुठेही कमी जास्त होत नाही. हुक लूक पट्टीला पिन लावून घेतल्यानंतर एक्झॅक्टली आपल्याला फिटिंग सेम येते. दोन्हीही टोकाला टेप पकडायचा आहे आणि किती आहे फुल माप आपलं ते पाहायचं आहे आणि याच्यामधून आपल्याला किती मार्जिन राहतंय आणि किती मार्किंग करायचं आहे हे चेक करायचं आहे. तर 5.5 इंच इथे आपल्याला दंडघेर हवा आहे. दोन्ही साईडला 5.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. 1.5 इंच ते 2.25 इंच आपल्याला इथे मार्जिन राहिलेलं आहे. त्यानंतर छातीचा पार्ट आहे, त्याला सुद्धा आपली 36ची साईज आहे. सो राहिलेल्या ह्याच्यामधून 1.5 इंच पुन्हा आपल्याला मार्किंग करून मार्जिन मिळालेलं आहे. जसं की मी तुम्हाला म्हणते की सरते शेवटी आपल्याला जेवढं मार्जिन हवं आहे तितकं आपल्या कटिंगमधून मिळतं. जर तुम्ही माझ्या पद्धतीने कटिंग करून त्या पद्धतीने ब्लाऊज शिवलात तर बरं का. नाहीतर बघायचं कोणाचे वेगळेच व्हिडिओ आणि कटिंग त्यांच्या पद्धतीने करायचात, शिवायच्यात माझ्या पद्धतीने आणि पुन्हा म्हणायचं की अजिबातच मार्जिन राहिलं नाही ताई. तुम्हाला मी दाखवतेय फिटिंग करताना सुद्धा प्रॉपर व्हिडिओ कुठेही मी फास्ट फॉरवर्ड न करता की फिटिंगची रेश किंवा फिटिंगची लाईन आहे ती सुद्धा एकामागे एक पॉइंटला आपल्याला जोडली गेली पाहिजे. कुठेही क्रॉस नाही, कुठेही कर्व नाही, कुठेही आतल्या साईडला छातीचा भाग दाबलेला नाही, आतल्या बाहेरच्या साईडला आर्महोलचा भाग काढलेला नाही. तर या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही सुद्धा नोटीस करू शकता. त्यासाठी हा फिटिंगच्या टिपा मारताना सुद्धा अगदी स्लोमध्ये तुम्हाला मी व्हिडिओ शेअर केलेला आहे. आता एका साईडला मी 3 टिपा मारून घेतल्या 1.5 इंचावरती. तुम्ही जर 4 मारत असाल तर 4ही मारू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मार्जिन आपलं खूप असतं त्यामुळे 3 टिपांवरती सुद्धा ब्लाऊज खूप वर्ष आपलं क्लायंट यूज करू शकतं. आणि या पद्धतीने तुम्ही जर फिटिंग टाकाल किंवा कटिंग नंतर ब्लाऊज शिवाल तर आपल्या क्लायंटचे आपल्याला एक छान पॉझिटिव्ह फीडबॅक्स आहेत की अगदी 6-7 वर्षापूर्वी जरी ब्लाऊज शिवला असेल आणि तो जर घट्ट होत असेल तर एक टीप काढली की आपल्याला ब्लाऊज आर्महोलमध्ये सुद्धा परफेक्ट बसतो. नाहीतर बऱ्याच टेलरच्या ठिकाणी म्हणतात की ब्लाऊज घट्ट होतोय म्हणून जर एक टीप काढली तर कंबरेत आणि छातीत लूज होतो, पण मुंडा जो आहे तो खूप घट्ट होतो आणि ब्लाऊज मुंड्यातून वरती सरकतच नाही. तर या काही प्रॉब्लेम्स असतात त्या कटिंगमधून होतात, कारण कटिंग जर गडबड असेल तर स्टिचिंग केल्यानंतर ब्लाऊज फिटिंग सुद्धा गडबडच होते. सो बारीक सारीक गोष्टी सहित तुम्हाला मी नेहमीच व्हिडिओ शेअर करत असते आणि फायनली या सगळ्या टिप्स एकत्र गोळा करून जेव्हा तुम्ही त्याचा रिझल्ट बघाल तर तो इतका सुंदर ब्लाऊज एवढा असतो. आणि मला सुद्धा छान वाटतं की माझ्या ज्या गोष्टी आहेत शिलाई कामातल्या त्या तुमच्यासोबत मी शेअर करते. ह्यातली अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगते की बघा, फिटिंग केल्यानंतर हा जो पॉइंट आहे 4 शिलाई जिथं एकत्र येतात, 4 शिलाईंचा जो संगम होतोय तो सुद्धा व्यवस्थित एकावरती एक समोरासमोर आलेला आहे. कुठेही मागे नाही, कुठेही पुढे नाही, कुठेही कमी जास्त झालेलं नाही. यासाठी तुम्हाला प्रत्येक गोष्ट तितकीच लक्षपूर्वक करायला लागते. आता फिटिंग झाल्यानंतर तुम्हाला ब्लाऊजला हुकलूकसाठी मार्किंग करायचं आहे, ते मी केलेलं आहे. पुन्हा हे फिटिंग झाल्यानंतर ब्लाऊजचा शेप कसा दिसतोय, ब्लाऊजचा प्रिन्सेस कटचा पफ कसा आलाय हे सुद्धा तुम्हाला पाहायचंच असेल नाही का, कारण सगळ्या गोष्टी पाहिल्याशिवाय तुम्हाला सुद्धा समाधान होत नाही. आणि मला सुद्धा छान वाटतं की मी एखादी गोष्ट सांगतेय तर ती प्रूफ मी करून दाखवतेय की या गोष्टी या पद्धतीने जर तुम्ही कराल तर खरंच त्या तितक्या सुंदर होणार आहेत. सो इथे मी बघा कप्स आहेत ते ब्लाऊजला आतमध्ये तुम्हाला सेट करून दाखवते की प्रिन्सेस कटचा 36 साईजचा प्रिन्सेस कटचा पफ किती सुंदर आलेला आहे. पॅड तुम्ही आतमध्ये यूज करा, अटॅच करा किंवा तुम्ही नॉर्मली ब्लाऊज वेअर करा विदाऊट पॅडेड ब्रा, विदाऊट पॅडेड ब्लाऊज. हे सिम्पल प्रिन्सेस कट ब्लाऊज सुद्धा इतकंच सुंदर आणि इतकंच फिनिशिंगनी बसणार आहे. सो
तयार झालेला ब्लाऊज बॅक आणि फ्रंट स्क्वेअर नेकमध्ये विथ डोरी हा असाच आहे, सुंदर असा. जरी तुम्ही याला डोरी लावली नाही तरी सुद्धा सुंदर बसणार आहे, कारण ब्लाऊज तयार झाल्यानंतर क्लायंटनी स्वतः चेक केलेला आहे, त्यांचा फीडबॅक मी तुम्हाला दिलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.